श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असू दे, 101% पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, तू आजपर्यंत खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या कष्टांची किंमत केली नाही, तुझ्या अश्रूंना कोणी पुसलं नाही, पण मी सगळं पाहिलं आहे. तू रात्री उशाशी डोळे पुसलेस, कोणालाच न सांगता मनातल्या वेदना गेल्या आहेस. तू देवाजवळ एकच प्रार्थना केलीस, देवा आता बस, आता तरी काहीतरी चांगलं होऊ दे. स्वामी म्हणतात, आज तुझी तीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुला वाटलं माझ्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, मी जे करतो ते अपयशीच ठरतं. पण स्वामी म्हणतात, नशीब कधीच वाईट नसतं. वेळ कधी कधी कठीण असते आणि ती वेळ आता संपत आली. आज जर तू हे शब्द ऐकत असशील तर हे ऐकणं काही योगायोग नाहीये. स्वामींची कृपा तुझ्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे झगडतोय, ती गोष्ट आता तुझ्या दिशेने चालत येते आहे. तुला पैसा हवा आहे का? शांत झोप हवी आहे का? घरात सुख शांती हवी आहे का? कर्जातून सुटका हवी आहे का? नोकरी, व्यवसाय, लग्न, आरोग्य जे काही अडकलं आहे ना, ते सगळं आता सुटायला लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतली पण तुला कधी सोडलं नाही. जेव्हा सगळे तुला सोडून गेले तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. जेव्हा तुला रडताना कोणी पाहिलं नाही तेव्हा मी तुझे अश्रू मोजत होतो. आणि आज स्वामी म्हणतायत, आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू होतील. तू ज्या दारावरून रिकाम्या हाताने परत आलाय त्याच दारावरून तू भरलेला हात घेऊन बाहेर पडशील. ज्या लोकांनी तुला हसून हिणवलं तेच लोक उद्या तुझं यश पाहून आश्चर्यचकित होतील. स्वामी म्हणतात, तुझं मन स्वच्छ ठेव, कोणाचं वाईट करू नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच उपाशी राहत नाही, कधी हरत नाही. आज तू मनातल्या मनात जी एक इच्छा धरून बसलायस ना, ती इच्छा स्वामींना सांग. मोठ्याने नाही, मनातून सांग. स्वामी म्हणतात, मी ऐकत आहे. तुझ्या आयुष्यात जे थांबलं आहे ते पुन्हा चालू होईल, जे हरवलंय ते परत मिळेल, जे अशक्य वाटत आहे ते शक्य होईल. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. म्हणून थोडा संयम ठेव, थोडा विश्वास ठेव. दररोज फक्त 2 मिनिटे स्वामींचं नाव घे. मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, माझं सर्व काही तुमच्या चरणी अर्पण आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हे विश्वासाचं बीज आहे. आणि हे बीज आज नाही तर लवकरच यशाच्या वृक्षात बदलणार नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवून पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, तुझी विश्वास कधीच मोडू देणार नाही मी. तुझी कितीही मोठी इच्छा असू दे, ती 101% पूर्ण होणारच. फक्त एक गोष्ट कर, निराश होऊ नकोस. कारण ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्यांचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन पहाट सुरू होत आहे. आनंद, समाधान आणि यश हळूहळू तुझ्या दाराशी येत आहे. स्वामी म्हणतात, तुला वाटतं ना आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, पण जिथे तुझा शेवट वाटतो तिथूनच माझी कृपा सुरू होते. आज तुझं मन थकलं आहे, दररोज हसण्याचा अभिनय करून आतून मात्र तू कोसळलाच चाललाय. लोकांसमोर मजबूत दिसायचंय पण एकट्यात मात्र अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. हे मी सगळं पाहतो आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू एकटा नाहीस, तुझ्या श्वासाश्वासात आहे. तू देवाकडे खूप वेळा विचारलं असेल, माझ्यात आयुष्यात असं का चाललंय, मी चांगलं असूनही मला दुःखच का मिळतंय. स्वामी हसून म्हणतात, कारण तुला मजबूत बनवायचं आहे आणि मजबूत माणूस वेदनेनेच घडतो. आज जर तुझ्या हातात काहीच नाही तर घाबरू नकोस, कारण स्वामी म्हणतात, रिकामे हातच कृपा स्वीकारायला योग्य असतात. तू आजपर्यंत जे मागितलं आहेस ना ते मी नाकारलं नाही, मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो.
कारण तुला जे देणार आहे ते तुला सांभाळायला आलं पाहिजे. स्वामी म्हणतात, लहान देणगी लवकरच मिळते, पण मोठा आशीर्वाद वेळ घेऊनच येतो. तुझ्या घरात शांतता नसेल तरी ती परत येईल. नात्यांमध्ये दुरावा असेल तर तो विरघळेल. मनात ओझं असेल तर ते हलकं होईल. फक्त एक गोष्ट कर, रोज सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घे आणि रात्री झोपताना तुझी काळजी मला देऊन टाक. स्वामी म्हणतात, तू झोप, मी तुझ्या उद्याची व्यवस्था करतो. तुला ज्या गोष्टीची भीती वाटते आहे ना, ती भीती लवकरच नाहीशी होईल. कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती टिकत नाही. आजपर्यंत तू सगळ्यांसाठी जगलास आणि आता थोडं स्वतःसाठीही जग. स्वामी तुझ्या सोबत आहे, मग तुला कशाची चिंता. तुझं नशीब मी स्वतः लिहिलं आहे आणि माझ्या लेखणीत कधीच अंधार नसतो. आज जर कुणी तुझं ऐकत नसेल तर निराश होऊ नकोस. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा सगळे कान बंद होतात तेव्हा देवाचं मन उघडं असतं. तू फक्त एकदा मनापासून म्हणशील, स्वामी समर्थ, आता सगळं तुमच्यावर सोपवत आहे, आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसा बदल घडतो ते. हळूहळू, शांतपणे, पण कायमस्वरूपी. मी गोंगाटात नाही, मी फक्त शांततेत काम करतो. म्हणूनच कदाचित तुला लगेच कळणार नाही, पण एक दिवस तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, हो, त्या दिवशी स्वामींनी माझं आयुष्य बदललं. तू ज्या क्षणी हार मानायचा विचार करतो त्या क्षणी मी तुझ्यासाठी नवीन दार उघडत असतो. आणि आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे. उत्तर कुठे दिसत नाही. तू देवाजवळ बसून फक्त शांत राहतोय, कारण शब्दही थकून गेले आहेत. पण लक्षात ठेव, शांततेत बसलेली प्रार्थनाही माझ्यापर्यंत पोहोचते. तू रडलास तेव्हा मी ऐकलं, तू गप्प राहिलास तेव्हाही मी समजलो. कधी कधी माणसाला आपली किंमतच विसरायला होते. लोकांच्या वागण्यामुळे, अपयशांच्या आठवणीमुळे स्वतःवरचा विश्वासच कमी होतो. पण स्वामी म्हणतात, तू मौल्यवान आहेस, कारण माझ्या कृपेची निवड सगळ्यांसाठी नसते. आज तुझ्या आयुष्यात सगळं काही हळूहळू घडत आहे. तुला वाटतं काहीच बदलत नाहीये, पण जमिनीखाली बीज उठतंय, हे डोळ्यांना दिसत नाही. तसं हळूहळू तुझं नशीबही आकार घेते. मी तुला शांततेत घडवत आहे. तुला जी माणसं गमावावी लागली ती मी गमावणंही रोजच गरजेचं होतं, कारण सगळे सोबत चालायचं योग्य नसतं. मी तुझ्या वाटेतली ओझी काढून तुला हलकं करतो आहे. आज तुझं मन जर कोणाशीच न बोलावंसं वाटत असेल तर माझ्याशी बोल. शब्द नकोत, फक्त आठवण पुरेशी आहे. तुझं माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या सोबत चालू लागतो. आज ज्या गोष्टीला तू दूर समजतोय ती गोष्ट आता तुझ्या जवळ येते. वेळ थोडी चागेल तरी पण ती वेळ व्यर्थ जाणार नाही. स्वामी म्हणतात, प्रतीक्षा ही शिक्षाच नाही तर ती तयारी आहे. तू आज ज्या वेदनेतून चालतोय ती वेदना उद्या तुझी ताकद बनेल आणि तुझी कथा इतरांसाठी आशेचा प्रकाश बनेल. पण थोडं थांब, थोडा विश्वास ठेव आणि स्वतःला दररोज एकच गोष्ट सांग, स्वामी माझ्या सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं आयुष्य हातात घेतलंय, आता तुला कोसळायची परवानगीच नाही. आजपासून तुझ्या मनात भीती कमी होईल आणि विश्वास वाढत जाईल. तुला न कळतं तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मनात जे ओझं आहे ना, ते ओझं माझ्या चरणी ठेव. तू ते वाहत फिरायला जन्माला आलेला नाहीस. तुला वाटतं मी दररोज देवाचं नाव घेतो, मग माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? स्वामी हळूच म्हणतात, कारण मी तुझ्या सामन्यात एक आयुष्य देत नाहीये, मी तुला अर्थपूर्ण आयुष्य देतोय. त्यामुळे तू आज ज्या रस्त्यात अडकलायस तो रस्ता बंद नाही, तो फक्त वळवणार आहे आणि वळणानंतरच नवीन दृश्य दिसतंय. स्वामी म्हणतात, तू थांबलास असशील पण मी थांबलेलो नाही. तुला वाटतं तुझं नशीब झोपलेलं आहे, पण स्वामी म्हणतात, नशीब कधीच झोपत नाही, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतं. आज तुझ्या घरात हसू कमी झालं असेल पण ते कायमचं नाही. लवकरच तुझ्या घरात आनंदाची चाहूल लागेल. तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे, कारण तू दुःख प्रामाणिकपणे सहन केलं आहे. जेव्हा तू स्वतःला खूपच एकटा समजतो तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या अगदी जवळ उभा आहे. आज तुझ्या डोळ्यात आशा कमी वाटत असेल पण ती पूर्णपणे विझलेली नाही. मी तिच्यावर माझ्या कृपेचा तेल ओतत आहे. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवशील त्या दिवशी तुझं आयुष्य वळण घेईल.
तुला जी एक गोष्ट सगळ्यात जास्त हवी आहे ना, ती मिळाली की तू म्हणशील स्वामींनी उशीर केला पण योग्य केला. आज तुझ्या मनात कोणावर तरी राग असेल तर तो सोडून दे, कारण राग धरून ठेवणारा माणूस कृपेला जागा देत नाही. स्वामी म्हणतात, मन स्वच्छ ठेव, मी आयुष्य स्वच्छ करेन. थोडा वेळ दे, थोडी श्रद्धा ठेव आणि रोज एकदा तरी मनापासून म्हणशील, स्वामी समर्थ, माझं सर्व काही तुमच्यावर सोपवतं. आणि मग बघ, तुझ्या काळाच्या आत तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश उतरेल. आज तुझं मन शांत नसेल तर त्याची काळजी करू नकोस. वादळानंतरच सगळ्यात स्वच्छ आकाश दिसतं. तुला वाटतं मी रोज प्रयत्न करतोय तरीही काहीच बदलत नाही, पण स्वामी म्हणतात प्रयत्न दिसत नाही पण ते वाया जात नाही. त्यामुळे स्वामी समर्थांच्या आयुष्यात, तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं आहे ना, ते परत जुळेल. कदाचित जुन्या स्वरूपात नाही पण अधिक मजबूत स्वरूपात. मी तुझ्या आयुष्याची नवीन रचना करत आहे. तुला आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या सहज घडेल. आणि जेव्हा तुला कळेल आजची ही वेदना उद्याच्या आनंदाची तयारी होती, तू देवाजवळ बसून फक्त डोळे मिटतोस, काहीच मागत नाही, तेव्हा तुझी प्रार्थना सगळ्यात शुद्ध असते. स्वामी म्हणतात, शब्द नसलेली प्रार्थना मी सर्वात आधी ऐकतो. आज तुझ्या आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी उघडतील आणि जुन्या जखमा हळू भरून जातील. तुझे गमावलं आहेस त्याची खंत ठेवू नकोस, कारण स्वामी म्हणतात मी जे काढून घेतो त्यापेक्षा चांगलं देतो. आज जर तुझ्या डोळ्यात आसवाचं कडू स्वाद असेल तर उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य रिकामं नाही, ते माझ्या कृपेने भरत आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा चालत नाहीये. प्रत्येक पावलावर माझी सावली तुझ्या सोबत आहे. आणि म्हणूनच घाबरू नकोस, थांबू नकोस, विश्वास सोडू नकोस. स्वामी म्हणतात ज्याच्या मनात मी आहे त्याचं आयुष्य कधी अंधारात राहत नाही. तू आता ज्या रात्री झोप येत नाहीये असं तुला वाटतंय म्हणून तू छताकडे पाहत बसतोय, त्या प्रत्येक रात्री मी तुझ्या जवळ बसून तुझ्या मनाला धीर देत असतो. तुला वाटतं कोणालाच माझी किंमत नाही, मी केलं तरी कोणी पाहत नाही, पण स्वामी म्हणतात ज्याला देव पाहतो त्याला जगाने पाहणं गरजेचं नसतं. आज तुझं मन खूप गोष्टी आठवून भरून येतंय, जुन्या चुका, तुटलेली स्वप्न, अपयशाची भीती, पण लक्षात ठेव भूतकाळ आठवण्यासाठी असतो, स्वतःला दोष देण्यासाठी नाही. स्वामी म्हणतात तू चुकलास म्हणून मी तुला सोडलं नाही, तू शिकशील म्हणून मी तुला थांबवलं. आज तुला जे तोडलं मिळालं असेल ना, ते त्यातून समाधान ठेव, कारण समाधान असलेल्या माणसाला मी भरभरून देतो. तू देवाकडे जे मागतोय ते तुला न मिळाल्यासारखंच वाटत असेल, पण खरं सांगू ते मिळाल्याच्या वाटेवर आहे. स्वामी म्हणतात तुझी वेळ आज आलेली नाही पण ती येणारच आहे. आज तू शांत राहिलास तर उद्या तुझं आयुष्य बोलेल. आज तू सहन केलं तर उद्या यश तुझ्या पायाशी नतमस्तक होईल. तुला जे लोक समजून घेत नाही त्यांच्याबद्दल वाईट वाटू देऊ नकोस, कारण प्रत्येकाला प्रत्येक मन समजेल असं नाही. स्वामी म्हणतात तुझं जसं आहेस तसंच मला मान्य आहे. आज जर तुझ्या मनात थोडीशी आशा शिल्लक असेल तर ती पुरेशी आहे, कारण त्या आशेवर मी संपूर्ण आयुष्य उभं करू शकतो. तू फक्त मनातून म्हण, स्वामी मला दिशा दाखवा, आणि बघ माझ्या आयुष्यात कसे मार्ग उघडत जातात आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात मी तुझा चमत्कार अचानक करत नाहीये, मी आयुष्य हळूहळू सुंदर करतो. म्हणून आज घाई करू नको, तुला आता करू नकोस काही तुलना कोणाशी, स्वतःला कमी समजू नकोस, कारण ज्याच्या नशिबात स्वामींची कृपा लिहिलेली असते त्यांचं आयुष्य कधीच साधं राहत नाही. तू आज जिथे आहेस ना त्या अवस्थेत पोहोचण्यासाठी तू खूप काही सहन केलं आहे. लोकांना दिसत नाही ते दुःख, ते अश्रू, ते एकटेपण, पण मला दिसतं सगळं. स्वामी आता तुझ्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहे. तो म्हणतोय स्वामी मी काय कमी केलं, मी प्रामाणिक राहिलो, मी कोणाचं वाईट केलं नाही, मी मेहनत केली तरी मला का त्रास. स्वामी म्हणतो अरे लेकरा, कधी कधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो तयारी असते. मी तुला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी थांबून ठेवलेलं होतं. तू आता ज्या इच्छेसाठी रडतोयस ना ती इच्छा मी कधीच नाकारलेली नाही, फक्त तू त्या इच्छेला सांभाळू शकशील का हे मी पाहत होतो. आज तुला एकच सांगतो, आता पुरे झालं. आता तुझ्या दुःखाची परीक्षा संपली आहे. तुझ्या घरात जी शांतता हरवली होती ती परत येणार आहे. तुझ्या मनात जी भीती बसली होती ती आता हळूहळू निघून जाणार आहे. तुला वाटत आहे ना माझं नशीब खराब आहे,
ते नशीब मीच लिहिलं आहे आणि आज मी ते बदलायला घेतलं आहे. तू फक्त एवढंच कर, मनापासून एकदा म्हण, स्वामी मी पूर्णपणे तुझ्यावर विश्वास ठेवतो. हा विश्वास दाखवण्यासाठी तुला काही मोठं करायची गरज नाही. फक्त तक्रार कमी कर आणि श्रद्धा वाढव. आज जेव्हा तू हा शब्द ऐकतोयस, हे संदेश ऐकतोय, तेव्हा समज मी तुझ्याशी थेट बोलतोय. तुझ्या आयुष्यात जे अडथळे होते ना, तेच अडथळे उद्याचं यश ठरणार आहे. लोक जे आज तुला हसतायत, तेच लोक उद्या का कसा बदलला हा असं विचारणार आहे. मी तुला श्रीमंत करणार म्हणजे फक्त पैशाने नाही, मनाने श्रीमंत करणार आहे, आत्म्याने मजबूत करणार आहे आणि मग पैसा आपोआप तुझ्याकडे चालत येईल. तुझी इच्छा खूप मोठी आहे, मला माहित आहे, पण लक्षात ठेव, तुझी स्वामी आता तुझ्या मोठा आहे. आजपर्यंत जे काय गमावले त्याची भरपाई एकाच वेळी मिळणार आहे. ज्या ठिकाणी तू हरलास असं वाटलं, तिथूनच तुला विजय सुरू होणार आहे. आज मी तुला वचन देतो, तू पुन्हा कधी एकटं वाटणार नाही, कारण स्वामी तुझ्या सोबत उभे आहेत. रात्री झोपताना मनात जी चिंता असते ना, ती आजपासून विरघळायला लागेल आणि सकाळी उठल्यावर मन हलके वाटेल, कारण भार मी घेतलेला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास तुटू देऊ नकोस. तुझा विश्वास हीच माझी शक्ती. आज उद्या किंवा लवकरच तुला एक अशी बातमी मिळेल की तुझे डोळे भरून येतील आणि जेव्हा तू मनात म्हणशील, स्वामी तू खरंच आहे, हो लेकरा मी आहे आणि मी तुझ्या सोबतच आहे. तू आतापर्यंत जे काही सहन केलं ते फक्त तुलाच माहित आहे. हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख कोणाला दिसलं नाही, पण मला दिसलं. स्वामी प्रत्येक वेदनेचा साक्षीदार असतो. कधी कधी तू देवापुढे उभा राहून काहीच बोलत नाही, फक्त डोळे भरून येतात, तेव्हा समजतं तुझी प्रार्थना पोहोचलेली असते. आज अश्रूंची शब्दांनी गरज असते. तुझ्या लोकांसाठी सर्वस्व दिलंस, तेच लोक जेव्हा तुला समजून घेऊ शकले नाही तेव्हा तुझं मन तुटलं. पण लक्षात ठेव, माणसं दूर गेली तेव्हा स्वामी जवळ आले. मी तुला खाली पाडलं नाही, मी तुला जमिनीवर घट्ट धरून ठेवलंय, जेणेकरून उद्या कोणतीही वादळ आले तरी तू डगमगणार नाही. तू जेव्हा म्हणतोस ना, स्वामी माझी वेळ कधी बदलेल, तर एक वेळ आधीच बदलायला सुरुवात झाली, फक्त परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. आज जे अडकल्यासारखं वाटतंय ना, तेच उद्या मार्ग बनून उघडेल. आज जी दारं बंद होती आहेत ना, तीच दारे स्वतःनं उघडतील, कारण आता स्वामींनी एक खरंच नजर तुझ्यावर स्थिरावलेली आहे. तू खूप वेळ दुसऱ्यांसाठी जगलास, आता थोडं स्वतःसाठी जगायला शिक. हे स्वार्थ नाही, हे आत्मसन्मान आहे. तुझ्या हातात जे काही आहे त्यात समाधानी राहा, पण मनात जे आहे त्यासाठी प्रार्थना करत राहा, कारण स्वामी लहान स्वप्नांनाही समाधान नसतो. आजपासून तू स्वतःला कमी समजू नकोस, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ आहे तो कधीच छोटा नसतो. तुझ्या घरात लवकरच हसू परत येईल, तुझ्या डोळ्यात आशेचा उजेड दिसेल आणि तुझ्या आयुष्यात अशी भरभराट येईल की तू स्वतःच थांबून म्हणशील, हे सगळं खरंच माझ्याच आयुष्यात घडतंय का? हो, हे तुझ्या आयुष्यात घडणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, नकारात्मक विचारांना दारातच थांबव, कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे निराशेला जागा नसते. आजपासून जे काही तू करशील त्यावर माझा आशीर्वाद असेल. तू जिथे जाशील तिथे माझं संरक्षण असेल. आणि जेव्हा कधी तुला असा विश्वास डगमगेल तेव्हा फक्त एकच एवढं म्हण, स्वामी मला सावर. मी नक्की सावरणार, कारण तुझी कितीही मोठी इच्छा असू दे, ती केवळ पूर्ण नाही तर ती तुझ्या कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर होणार आहे. तुला कधी देवाला एकच प्रश्न विचारतोय ना, माझ्याच वाटेला एवढंच का? तेव्हा लक्षात ठेव, ज्याच्यावर मोठी जबाबदारी असते त्यालाच मोठी परीक्षा घेतली जाते. तू आज ज्या ठिकाणी थांबलेला आहे तो शेवट नाही, तो फक्त वळ नाही, पुढे अजून खूप लांबचा आणि उजळेचा रस्ता आहे. तू जेव्हा थकलास असं वाटलं तेव्हा थांब, मग माघार घेऊ नकोस, कारण थांबणं मान्य असते, हार मान्य नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा ओळखतो. तू कुणाला सांगितलं नाही तरी मला माहित आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज मनापासून धडपडतोय, ज्यासाठी तू मन रडतं, ती इच्छा फक्त पूर्ण होणार नाही, तर ती योग्य वेळी योग्य पद्धतीने तुझ्या पदरात पडणार आहे. कधी कधी तुला सगळं सोडून द्यावंसं वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, अगदी त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो.
तू आजही उभा आहेस हे दाखवतं की तुझ्या अजून ताकद आहे आणि ही ताकद मीच तुला दिलेली आहे. आज जे तुला कमी वाटते ते उद्या तुझ्या समाधान बनेल. आज जे रिकामं वाटते तेच उद्या कृपेने भरून जाईल. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळे तुला योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आहे. काही एकही वेदना अशी वाया जाणार नाही. तू फक्त एकच कर, आजपासून स्वतःला देश देणं थांबव. तू चुकीचं नाहीस. तुझी वेळ कठीण होती एवढं. आता वेळ तुझ्या बाजूने वळत आहे. हळूहळू नाही तर ठामपणे. तुझ्या प्रयत्नांना आता बळ मिळणार आहे. तुझ्या मेहनतीला ओळख मिळणार आहे आणि तुझ्या संयमाला फळ मिळणार आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, बरं झालं मी तेव्हा हार मानली नाही. तू फक्त कधी शांत बसला असतं की मनात एक आवाज येतो, हे सगळं खरंच बदलेल का? एवढं लक्षात ठेव. शंका येणं माणसाचं लक्षण आहे, पण त्या शंकेवर विश्वास ठेवणं तुझं काम नाही. तुझं काम आहे फक्त एक पाऊल पुढे टाकणं. उरलेली वाट मी स्वतः तयार करतो. तू आज ज्या गोष्टीसाठी देवाला साकडं घालतोय ती गोष्ट तुझ्या मिळाल्यावर तू म्हणशील, स्वामी तू मला यासाठीच एवढं मजबूत बनवलं. कारण आशीर्वाद कमकुवतीसाठी नसतात, ते जबाबदार लोकांसाठी असतात. तू खूप वेळ स्वतःला समजावत राहिला आणि वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची. हा विश्वास माझ्या नावाने जोडलेला असतो आणि आज जर तुझं मन आजपासून दुखावलेलं असेल तर ते बरे होईल. आज जर तुझं घर आज काळजीने भरलं असेल तर तिथे शांतता येईल. आज जर तुझं आयुष्य अडचणीत अडकलेलं असेल तर त्यातून मार्ग निघेल. हे सगळं एक क्षणात आहे तर ते नक्की होईल, कारण स्वामींना शब्द कधीच खोटा ठरत नाही. तू फक्त दररोज म्हणत म्हण, मी एकटा नाही. हे 3 शब्द तुझं संपूर्ण आयुष्य सावरून धरतील. कधी वाटेल कोणीच आपलं नाही तेव्हाच आठव, स्वामी आहेत. कधी वाटेल सगळं संपलंय तेव्हा समज नवीन सुरुवात जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच असा दिवस येईल की तू शांतपणे बसून डोळे मिटशील आणि हसशील, कारण मनाला कळेल आता काळजी संपतली आहे. तुला आता मी वेदना देतोय. आता तुझा घाम वाया जाणार नाही, तुझे अश्रू निष्फळ ठरणार नाही आणि तुझा विश्वास कधीच हरवणार नाही. आज ज्या गोष्टीसाठी दररोज फिरतोयस ना, तीच गोष्ट एक दिवस स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल. कारण जे मनापासून मागितलं जातं ते उशिरा का होईना पण नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, तू आज खाली पाहतोय पण मी तुला वर नेण्यासाठी तयारी करत आहे. तुला वाटतं माझ्या आयुष्यात आनंदच नाही, पण खरं सांगायचं तर आनंद दारात उभा आहे. फक्त तुझ्या विश्वासाची किल्ली त्याला उघडू देऊ शकते. आज तुझ्या वेदनेतून जात आहेस, ती वेदना तुझं आयुष्य थांबवण्यासाठी नाही तर तुला आतून बदलण्यासाठी आहे. आणि बदललेला माणूस कधीच जुन्या दुःखात अडकत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला मोडलं नाही, मी तुला घडवलंय. आज जर तुझं मन कुणावर विश्वास ठेवायला घाबरत असेल तर आधी माझ्यावर विश्वास ठेव, कारण जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीही पूर्णपणे हरत नाही. तुझ्या गोष्टीला शेवट समजतोस ना, तीच गोष्ट आज नवीन सुरुवात ठरणार आहे. तुझे आयुष्य अजून संपलेलं नाही, ते आता सुरू झालंय. आजपासून तुझ्या चेहऱ्यावर ओझं कमी होईल, डोळ्यातली भीती कमी होईल आणि मनात शांततेचा वास पसरू लागेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीये. तुझ्या प्रत्येक पावलाला स्वामींचा हात आहे आणि म्हणूनच आज जे सहन केलं त्याची किंमत उद्या तुला नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असू दे ती पूर्ण होणारच आहे, कारण आता मी स्वतः तुझ्या बाजूने उभा आहे. कधी कधी तुला वाटलं असेल मी देवाला विसरलो का, पण सत्य आहे की देवाने तुला एकच क्षणही विसरलेलं नाही. तू ज्या रात्री कधी उशीला एक डोळे लावून शांत झोपलेलं नाही, पण प्रत्येक रात्री स्वामी तुझ्या उपाशी झोपलेले होते आणि त्यासाठी तू उशाशी उभा होता. त्यामुळे आता तुझ्या लोकांसाठी समजून घेण्याची अपेक्षा ठेवली ते लोक आता अपुरे पडले, पण स्वामी कधीच अपुरे पडत नाही. आज जर तुझ्या आयुष्यात काही बदल झाल्यासारखा वाटत नसेल तर निराश होऊ नकोस, कारण बदल आधी आत होतो मग बाहेर दिसतो. तुझ्या मनात आधी शांतता उतरायची लागलेली आहे, तोच आता संकेत आहे की तुझी प्रार्थना स्वीकारली गेली. स्वामी म्हणतात, मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा अनेक पटीने सुंदर असेल, कारण मी फक्त इच्छा पूर्ण करत नाही, मी तुझं आयुष्य बदलतो.
आजपासून तू स्वतःला कमजोर म्हणू नकोस, कारण तू अजूनही उभा आहेस. हे तुझं सामर्थ्य आहे तुझ्या आयुष्यात. तर जे काही येईल ते तुला घडवण्यासाठी येईल, तुला मोडण्यासाठी तोडण्यासाठी नाही. आणि जे काही जाईल ते तुझ्या भल्यासाठी जाईल, कारण आज काही गोष्टी जाण्याशिवाय नवीन काही येत नाही. एक दिवस तू मनापासून हसशील, ते हसू कोणाला दाखवण्यासाठी नाही तर समाधानाचं येईल. आणि त्या दिवशी तू शांतपणे म्हणशील, स्वामी तू मला योग्य वेळीच हिंमत शिकवशील. म्हणून आज थोडा धीर धर, अजून थोडा विश्वास ठेव आणि अजून थोडं स्वतःवर प्रेम कर. स्वामी म्हणतात तू लहान नाहीस, तुझे स्वप्नही लहान नाही. तू ज्या वेदना सहन केल्या आहेत, ज्या रात्री तू डोळ्यातून पाणी आतून सोपल्यास आहे, त्या अपमानाच्या क्षणांनी तुझं मन मोडलं आहे, ते सगळं आता स्वामी पाहत होते. एकही क्षण त्यापासून लपलेलं नाही. तू कधी देवाकडे ओरडला नाही, पण मनात खूप काही साठवलंय. तू म्हणालाच नाही, पण तुझं मन रोज म्हणत होतं, स्वामी आता बस झालं, आता थोडं सुख दे. स्वामी म्हणतात मी उशीर करतो पण अन्याय करत नाही. हा तुझे ऐकत आहे, तू योग्य काही साधन नाहीये. तो आता कारण स्वामींचं नाव कोणाच्या आयुष्यात कारणाशिवाय येत नाही. आज तुझ्या मनात जी इच्छा आहे ती तू कुणालाही सांगितली नाही. ती इच्छा स्वामींना माहीत आहे. कदाचित ती इच्छा पैशाची असेल, कदाचित घराची असेल, कदाचित कर्जातून मुक्त होण्याची असेल, कदाचित नोकरी, व्यवसाय किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी संबंधित असेल, किंवा फक्त शांत झोप मिळावी पण मन शांत व्हावं एवढी इच्छा असेल. स्वामी म्हणतात तू फक्त मन स्वच्छ ठेव, बाकी मी पाहतो. लोक तुला म्हणाले हे होणार नाही, लोक हसले, लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या स्वप्नांची थट्टा केली, पण स्वामी म्हणतात ज्याच्यावर माझी कृपा आहे त्याच्यावर लोक मत चालत नाहीये. त्यामुळे तू आज जिथे आहे तो शेवटचा टप्पा नाही, हे फक्त थांबा आहे. आणि तुझी वाट पाहणी कृपा थोडी पुढे उभी आहे. म्हणतात तुझी परीक्षा मी घेतो, कारण तुला मोठं द्यायचं असतं. आजपर्यंत तुझे सहन केलंय ते वाया जाणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूंचं मोल स्वामी आता तुला परत देतील, आणि तेव्हाही ते व्याजात सकट. तू आता देवावर विश्वास ठेवत होता, पण कधी कधी मन डगमगायचं. ते साहजिक आहे, कारण तू माणूस आहे. पण स्वामी म्हणतात तुझा विश्वास कमी झाला तरी माझा विश्वास तुझ्यावर कमी झाला नाही. आज एक क्षण थांब, डोळे बंद कर, मनात स्वामींचं नाव घे आणि मनातील ती एक इच्छा स्वामींना सांग, मोठ्याने नाही, मनात. स्वामी म्हणतात तू मागितलेली गोष्ट मी तुझ्या वेळेवर देईन. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपल्याला विसरला, पण सत्य असं आहे, देव आपल्याला घडवत असतो आणि आपण जे मागतो ते पेलण्याची ताकद आपल्याला निर्माण करत असतो. स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रत्येक एक फक्त देत नाही तुला, मी तुला त्या देणगी मागे योग्य बनवतो. आज जर तुझ्या घरात अडचणी आहेत, पैशाची तंगी आहे, नात्यांमध्ये ताण आहे, तर लक्षात ठेव ही अवस्था कायमची नाहीये. स्वामींच्या कृपेने घरात समाधान येईल, मनात शांतता येईल आणि हातात पैसा येईल. स्वामी म्हणतात तू संयम ठेव, मी चमत्कार ठेवले. लोकांना वाटेल हे कसं झालं, इतके दिवस अडचणीत असलेला हा माणूस अचानक कसा बदलला, पण तू जाणशील हे अचानक नव्हतं, हे स्वामींचं नियोजन होतं. आज तुला एक गोष्ट करायची आहे, तक्रार कमी कर, विश्वास वाढव, मनात भीती नको, मनात शंका नको. स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू एकटा नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. स्वामी तुझ्या प्रत्येक पावला सोबत आहे. तू आज ज्या अवस्थेत आहे ती अवस्था मी बदलणार आहे, कारण स्वामींनी माहिती आहे तू किती वेळा स्वतःला सावरला आहे, किती वेळा तुटला मन परत जोडून उभा राहिला, किती वेळा रडला पण कोणालाही दिसलं नाही. तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण तुझ्यासाठी उभा राहिलेला कोण नव्हतं. स्वामी आता तेव्हा तुझ्या तिथे आहेत. हा म्हणतात जेव्हा सगळे तुला सोडून गेले तेव्हा मी तुला धरून ठेवल. हा तुला जे प्रश्न पडलेत ना, माझंच का असं होतंय, मी काय वाईट केलं, देव माझीच का परीक्षा घेतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज नाही पण लवकरच मिळणार आहे. आणि हे उत्तर असं असेल की तू स्वतःच म्हणशील स्वामी उशिरा झाला पण योग्यच झालं. म्हणतात मी तुला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. तुझ्या आयुष्यात जे काही तुला कमी लेखून गेलं होतं, ते तुला दुःखावून गेलं होतं, ते तुझ्यावर हसले होते, त्यांच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस, कारण त्यांनी आता नकळत तुझा मार्ग मोकळा केला. स्वामी म्हणतात मी आता तुझ्या आयुष्यात
चुकीचे लोक काढून टाकतोय, कारण योग्य गोष्टी आता येणार आहेत. आज जर तू शांतपणे हे शब्द ऐकत आहेस तर समज, स्वामी तुझ्याशी थेट बोलत आहे. ते म्हणताय तू आता काळजी सोडून दे. पैशाची काळजी, भविष्यातील भीती, लोक काय म्हणतील याची चिंता, हे सगळे आता सोडून दे. कारण जे होणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी आशा दार उघडणार आहे, ज्याची किल्ली आजपर्यंत तुला दिसलीच नव्हती. आज फक्त एक गोष्ट कर, मनात कुणाबद्दल द्वेष नको, मनात मत्सर नको, मनात देवाबद्दल शंका नको. म्हणतात स्वच्छ मनात माझी कृपा पटकन उतारते. तुझ्या घरात हळूहळू बदल जाणवायलाच लागेल. बोलण्यात गोडवा येईल, वातावरणात हलके वाटेल आणि एखाद्या दिवशी अचानक अशी बातमी मिळेल त्यामुळे डोळ्यात पाणी येईल तुझ्या. पण ते दुःखाचं नाही, ते आनंदाचं असेल. स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यात आनंदाचे कारण बनून येणार आहे. आज विश्वास ठेव, कारण हा विश्वास कधी वाया जात नाही. स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. तुझी इच्छा आज पूर्ण झाली नाही तर समोर ती आकार घेत आहे. स्वामी म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होण्याआधी मी तुझं आयुष्य स्थिर करतो. आता घाबरायचं नाही, आता मागे वळून पाहायचं नाही, कारण स्वामी तुझ्या पुढे चालत आहेत. स्वामी म्हणतात तू कमी नाही आहेस. तुला जे वेळ अजून नव्हता ती एक एवढंच आहे. आज तू हे ऐकतोयस याचा अर्थ स्वामींनी तुझं दुःख ऐकले, तुझे काय सहन केले, जे घेऊन पचवले ते कुणाला सांगू शकलं नाहीस, ते सगळं स्वामींना माहीत आहे. तू सकाळी उठल्यावर तू देवापुढे उभं राहून जे नकळत डोळ्यात पुसत होताना ते अश्रू स्वामींनी मोजलेत. रात्री झोपताना उद्या तरी काही चांगलं घडतंय का, अशी जी एक छोटीशी प्रार्थना होती आहे का, ती स्वामींनी ऐकली. स्वामी म्हणतात ज्याने शेवटपर्यंत विश्वास धरला त्याला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही. आजपर्यंत तुला वाटत होतं की सगळ्यांचं चांगलं चाललंय, पण आपलंच काहीतरी घडलंय. त्याचे कोणी पैसा कमवतंय, कोणी नाव कमवतंय, कोणी सुखी संसार करते आणि तू मात्र प्रयत्न करूनही तिथेच उभा आहे. पण स्वामी म्हणतात मी तुला थांबवलंय, कारण तुला छोटं नाही तर मोठं द्यायचं आहे. कधी विचार केलास का, लवकर मिळालेलं सुख टिकत नाही आणि उशिरा मिळालेलं वरदान आयुष्य बदलून टाकतो. तुझे आज सहन करतोय ते उद्या तुझी ओळख बनेल. आज जे अश्रू आहेत तेच उद्या आनंदाचे कारण असतील. स्वामी म्हणतात तू पडला म्हणून तुझं आयुष्य संपलं नाही, जर तू पडूनच उठतोय म्हणून तुझं आयुष्य खास आहे. तू किती वेळा हरलास याला अर्थ नाही, तू किती वेळा उठलास याचा अर्थ आहे. तुला आता कुणी किंमत देत नसेल, आज तुझं बोलणं कोणी ऐकत नसेल, आज तुझ्याकडे कष्टाकडे कोणी पाहत नसेल, पण लक्षात ठेव स्वामी सगळे पाहतात. ते तुझं मौन पाहत आहे, ते तुझी संयम पाहत आहे, ते तुझी श्रद्धा पाहत आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात तुझी किती मोठी इच्छा असू दे ती 101% पूर्ण होणारच आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. ते बघतात तुला मिळालं नाही तरी तू नम्र आहेस का, तू वाट पाहू शकतोयस का, तू इतरांचं चांगलं पाहू शकतोस का, तू अजूनही देवावर विश्वास ठेवतोयस का. आणि जेव्हा तू या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर जातोस तेव्हा स्वामी हसून म्हणतात आता याची वेळ आली. या दिवशी चमत्कार मोठा असावा लागतो असं नाही. कधी एखादा फोन येतो, कधी एखादी संधी चालून येते, कधी अडकलेले काम अचानक पूर्ण होतं, कधी घरात चांगली बातमी येते आणि तेव्हा तुला कळतं स्वामी शांत होते पण निष्क्रिय नव्हते. आज तुझे काय ऐकतोय ते निव्वळ शब्द नाहीत, हा स्वामींचा संदेश आहे. आज स्वामी तुला सांगत आहे तू एकटा नाही, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल, लहान बदल पण खरे, हळू पण स्थिर. आज तुझे स्वप्न पाहतोय ते उद्या वास्तव होतील, कदाचित आज नाही पण योग्य वेळी नक्की. स्वामी म्हणतात तुझी वेळ येणारच आहे आणि ती येईल तेव्हा तुला विसरणार नाही. म्हणून आज फक्त एवढंच कर, मन शांत ठेव, तक्रार कमी कर आणि विश्वास वाढव. स्वामींना एक वाक्य मनापासून स्वामी मला वेळ लागेल हे मान्य आहे, पण तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही. आणि मग बघ जे तुला अशक्य वाटत होतं ते स्वामी सहज करून दाखवते. स्वामी म्हणतात आता तुझ्या आयुष्यात थांबलेली गाडी चालू होणार आहे. जे काम अडकलेलं होतं, ते उत्तर मिळत नव्हतं, ते निर्णय घ्यायला मन धसावत नव्हतं, ते सगळे हळूहळू सोपं होत जाईल. कारण स्वामी म्हणतात मी गोंधळ दूर करतो पण मार्ग स्पष्ट करतो. आजपर्यंत तू खूप काही सहन केले, तू स्वतःच्या इच्छा मागे ठेवल्या, इतरांचं सुख आधी पाहिलं, स्वतःला लढला असता नाही, इतरांना हसवले. पण स्वामी म्हणतात ज्याने
स्वतःला विसरून इतरांना विचारलंय तर त्याला मी कधीच विसरत नाही. आज जर तुला असं वाटत असेल की तुझं आयुष्य कोणाच कळत नाही, पण लक्षात ठेव, स्वामीने सगळं कळलंय. तुझ्या पानातील भीती, तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्या आयुष्याच्या ओठांवर खोटं हास्य असू. स्वामी समर्थ म्हणतात, तू खोटं हसतोय, पण मी तुला खरं सुख देणार आहे. आता तुझं थोडं थांबणं, कधी धीर धर, कारण जे काही येतंय ते फक्त चांगलंच नाही तर ते टिकणारच आहे. स्वामी म्हणतात, मी तुला जे देतोय ते कोणी काढून घेऊ शकत नाही. तुला तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी वारंवार तुटल्या त्या आता जुळतील. ज्या नात्यांमध्ये कटुता आली होती ती विरघळेल आणि जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी अंधार दूर करत नाही, मी उजेड निर्माण करतो. आज जर तुझ्या मनात एक हलकीशी शांत जाणवत असेल तर तो योग नाही, ती स्वामींची उपस्थिती आहे. कारण जेव्हा स्वामी जवळ येतात तो मन आपोआप शांत होतं. स्वामी म्हणतात, तू आता काळजी घेऊ नको, ती जबाबदारी मी घेतली आहे. कारण एक गोष्ट मनाशी पक्की कर, जे गेलं ते परत मागायचं नाही, जे येणार आहे त्याबद्दल शंका ठेवायची नाही. कारण स्वामींच्या कृपेने पुढचा काळ अपेक्षेपेक्षा नक्कीच सुंदर असणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला हळूहळू नाही, योग्य वेळ पूर्ण बदलून टाकणार आहे. आता फक्त एकच काम कर, दररोज मनात एकच म्हण, स्वामी मला तुझ्यावर विश्वास ठेव. एवढंच पुरेसं आहे, कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामी स्वतः काम करतात. आज जर तुझं मन थोडंसं जड असेल तर आज तुला वाटत असेल की आता बस झालं, पण स्वामी म्हणतात, या क्षणापासून तुझे नशीब वळणार घेणार आहे. तुझे सहन केलेस ना ते शब्दात मांडता येणार नाही. स्वतःसाठी रडलायस, कुटुंबासाठी रडलाय, भविष्यासाठी रडलाय, पण कधी कुणाला दोष दिला आहेस का? नाही. तू फक्त देवाकडे पाहून म्हणाला, स्वामी माझ्यावर विश्वास ठेव, आणि हाच विश्वास तुला इथपर्यंत घेऊन आल्या. ज्याने अंधारातही माझा हात सोडला नाही त्याला मी उजेडात एकटं कसं सोडू. आतापर्यंत तू किती वेळा निराश झालायस, पण तरी दुसऱ्याशी दिवशी तुला उठून पुन्हा प्रयत्न करायला लागलायस. हे तर तुझं मोठेपण आहे. लोकांना फक्त यश दिसतं, पण स्वामींना संघर्ष दिसतो. लोकांना फक्त हसणं दिसतं, पण स्वामींना आतलं रडणं ऐकू येतं तुझं. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, तुझं फळ इतरांपेक्षा वेगळं असेल. काही लोक पटकन वर जातात पण पटकन खाली येतात. तुझं मात्र असं तसं नाही. तू हळू वर जाशील, पण एकदा वर गेलास की कोणालाही तुला खाली शकणार नाही. आज तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यात अनेक अडथळे आहेत का? स्वामी उत्तर देतात, कारण तुझं भविष्य सरळ नाही, भव्य आहे. तुझी परीक्षा कठीण आहे, कारण तुझं बक्षीस मोठं, आणि तुझ्याकडे जे काही नाही ते उद्या तुला सहज मिळालेलं आहे. आणि जेव्हा तू आता मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी आता धन्यवाद, जे तू आता गेलायस ते बरोबर आहे, पण स्वामी म्हणतात, मी तुझं आयुष्य बदलणार आहे, पण तुझा स्वभाव नाही. तू जसा नम्र आहे तसंच राहशील, तू जसा मनाने स्वच्छ आहे तसंच राहशील. फक्त एवढंच कर. आता माझ्या तुझ्याकडे समाधान असेल, सामर्थ्य असेल आणि आत्मविश्वास असेल. आजपासून तुझ्या आयुष्यात अचानक भेटी घडतील, अचानक संधी मिळतील, अचानक अडकलेले मार्ग मोकळे होतील. आणि तेव्हा कोणी म्हणेल याचं नशीब तर जोरात आहे, पण तुला माहित असेल ते हे नशीब नाही, स्वामींची कृपा आहे. कधी कधी तू एकटा वाटतोय, कधी कधी तू एकटोय आणि कोणालाही माझा त्रास कळत नाही, पण लक्षात ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. तुझा त्रास, तुझा शोक, तुझी इच्छा सगळं त्याने जाणले. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक वेदनेला हळूच उचलतो, तुझ्या हलकेसे करतो, आणि त्यामुळे आज तुला जे काही गोष्टी वाटत असतील ते प्रयत्न करतोय तरी काही होत नाही तर समज, हे हळू बदलणं सुरू झालंय. जगात जे काही सुसंगत होतं ते काही तुझ्या वेळेनुसार घेतणार नाही. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण विसरतो नाही. हा तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते फक्त अभ्यास आहे. तुझं मन, तुझं हृदय, तुझा विश्वास सगळं तपासलं जात आहे, पण स्वामींना माहित आहे तू सक्षम आहे, तू ठाम आहे. स्वामी म्हणतात, तू जरी थकला असशील मी तुला उभं करतो, तुझ्या पावलांनी धावण्यात तयार करतो. आज जर तुझ्या वाटत असेल की काही साध्य होत नाही, ते लक्षात ठेव, जे साध्य होत नाही ते मी तयारीसाठी थांबवतो. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा, तुझी आत्मा, तुझं मन हे सर्व माझ्या हातात सुरक्षित आहे. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी असेल, किंवा तुझ्या ओठांवर हास्य नाही, किंवा तुझ्या हृदयात काही दुःख आहे,
तर समज हे सगळं निघून जाईल. हे बदल स्वामींच्या कृपेने येणार आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्यासाठी हवे आहे ते मी तुझ्या आयुष्यात घालून घेईल, तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त. आज जर तू हे ऐकतो आहेस तर समज, हे शब्द फक्त ऐकायला आलेले नाही, हे तुझ्या हृदयासाठी, तुझ्या आत्म्यासाठी आहे. जे स्वामींच्या कृपेने तुझ्या बदल घडवेल, ते तुला आतून जाणवेल. स्वामी म्हणतात, तुझी किती मोठी असू दे, ती 101% पूर्ण होईल. तू फक्त विश्वास ठेव. आजपर्यंत तुला वाटत असेल की तुझे श्रम व्यर्थ गेलेले आहेत, पण आता हे व्यर्थ नाही आहे. ते तुझ्या प्रत्येक छोटासा प्रयत्न स्वामींनी टिपलेला आहे. तुझ्या प्रत्येक अश्रू, तुझ्या प्रत्येक रात्रीची चिंता, प्रत्येक थकवा, ही सगळी गोष्टी तुझ्या यशाशी ठरलेली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील शंका दूर होईल, तुझ्या नशिबाला उजेड मिळेल, तुझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी येईल. आज तू फक्त विश्वास ठेव, स्वामींवर पूर्ण विश्वास. कारण जेव्हा विश्वास आहे तेव्हा मार्ग आपोआप उघडतो. कधी तुला वाटत असेल की वेळ चालत नाहीये, कधी तुला वाटेल की सर्व काही मार्ग सरकेल, तेव्हा लक्षात ठेव, सगळ्यात स्वामी समर्थ वेगळे नियम ठरतात आणि तो नियम ठेवलेला असा नेहमी तुझ्यासाठी योग्य असतो. तू जिथे आहेस ते तुझ्या भविष्याचा पाय आहे. तुझी इच्छा मोठी आहे, तुझं मन दृढ आहे आणि हे तुझी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे, पण त्यासाठी तू शांत आणि संयमी राहायला हवे. आजपासून तुझ्या जीवनात नवा सुरू होणार आहे. तुझ्या मनातील दुःख हळूहळू हलकं होईल, तुझ्या जीवनात अर्थ कमी होईल, तुझ्या कष्टांचे फळ समृद्धीचा स्वरूप दिसेल. तुला वाटतं का की हे शब्द फक्त शब्द आहेत? नाही, हे शब्द नाही, ही स्वामींची हमी आहे. स्वामी म्हणतात, तुझी किती मोठी इच्छा असू दे, ती नक्की पूर्ण होईल. मनात विश्वास ठेवून चाल. तू मनातून फक्त इतकंच ठेव की आजपासून मी स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवतोय, आजपासून मी धैर्य ठेवतोय, आजपासून मी माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करतोय. आणि हे स्वामींसाठी पुरेसा आधार आहे. ते तुझ्या पाठीशी आहे, ते तुझ्या प्रत्येक क्षणात आहे, ते तुझ्या प्रत्येक यशाची तयारी करत आहे. या मनातील जी इच्छा आहे ती लहान असो की मोठी, साधी असो की अविश्वसनीय, स्वामी समर्थ तिचं महत्व ओळखतात. कधी एखाद्या मुलाला स्वप्न असतं, कधी एखाद्या विद्यार्थ्याला इच्छा असते, कधी गरीबाच्या मनात समृद्धीची इच्छा असते, तर एखाद्या वृद्धाच्या हृदयात शांततेची इच्छा असते. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक इच्छेला पूर्ण करतो, कारण माझ्या भक्तीची इच्छा हीच माझी आशीर्वादाची सुरुवात आहे. तुझ्या मनात कितीही काळजी असली, किती अडथळे आले, अपयश कितीही झालं असेल, तरी स्वामी समर्थ सांगतात, तुझं आयुष्य बदलवायला मी नेहमी तुझे पाठीशी आहे. आज जर तू फक्त मनाला शांत ठेवलं तर तुला हवे आहे ते सांग पुन्हा पुन्हा. कारण जेव्हा तुझं मन हृदयापासून बोललास तेव्हा स्वामी समर्थ आहेत. कधी कधी तुझ्या मनात येतात प्रश्न, मी खरोखरच यशस्वी होईल का? तू स्वामी समर्थ उत्तर देतात, तुझं यश मी आधीच ठरवलंय, फक्त तू थांबू नकोस. कारण मी करत राहा काम आणि तुझे माझ्यावर विश्वास ठेवत राहा. ज्या इच्छा कधीच अपूर्ण वाटू शकत नाही, कधी थांबलेल्या वाटत दिसतात, पण स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तुझ्या हृदयात इच्छा खरी असेल तेव्हा ती आपल्या मार्गाने पूर्ण होईल. कदाचित तू अपेक्षा करतो हे लवकरच घडेल का? स्वामी म्हणतात, सर्व काही योग्य वेळी घडतं. माझ्यावर विश्वास ठेव आणि धीर धरा. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना पाहून थांबू नको. आणि कधी एखाद्या दिवशी वाटत असेल की इच्छा पूर्ण होणार नाही, तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या मागे आहे, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. स्वामी म्हणतात, भक्ताच्या इच्छा माझी ताकद आहे. तेव्हा जेव्हा मनापासून इच्छितो तेव्हा त्या इच्छेला आकाशाचा स्पर्श मिळतो. तुझ्या हृदयात जी इच्छा आहे ती केवळ तुझी नाही, ती देवाची प्रेरणा आहे आणि तुझ्या जीवनात बदल घडण्याची तीच सुरुवात आहे. कधी कधी तुझ्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग थोडा अडचणीचा भरला असतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, अडखळलेले मार्ग फक्त मार्गदर्शन आहे. ते तुझ्या इच्छेला मजबूत करतात आणि तुझ्या धैर्याला चाचणी देतात, तुझ्या श्रद्धेला मजबूत करतात आणि शेवटी ती इच्छा पूर्ण होऊन तुझ्या आयुष्याला नवीन प्रकाश असते. स्वामी सांगतात, तुझ्या हृदयातील प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतो. ती क्षुल्लक असो किंवा प्रचंड महत्वाची असो, 101% मी देतो. आज तुझ्या हृदयात येणारा आनंद, तुझ्या जीवनातील बदल, त्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू विश्वास ठेवतो तेव्हा आकाशही देखील तुझ्या मागे उभं राहतं. कधी कधी इच्छा पूर्ण होण्याची वेळ थोडी उशीर असते. तुला वाटतं की काय इतका वेळ लागतोय? स्वामी समर्थ उत्तर देतात, मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा ती वेळ येईल
तेव्हा तुझी इच्छा इतकी तेजस्वी होईल की ती तुझं जीवन बदलून जाईल. आणि लक्षात ठेव, तुझी प्रत्येक इच्छेमध्ये तुझा आत्मा गुंतलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी फक्त ती इच्छा पूर्ण करतो जी मनापासून प्रकट झाली असेल. त्यामुळे तू सतत हृदयातील खोलात जाऊन इच्छेला पूर्ण पुन्हा जाण, कारण तुझी प्रत्येक इच्छा तीच तुझं भविष्य आहे. कधी कधी तुझ्या जीवनात संकट येतील, पण स्वामी समर्थ म्हणतात, संकट फक्त इच्छेला परिपक्व करतात. त्यातून तुझ्या मनातील इच्छेला पूर्णत्व मिळेल. त्या क्षणाला धीर धरा, कारण प्रत्येक धीराच्या पावलांना तुझं यश दडलेलं आहे. तुझ्या हृदयातील इच्छा ती पैशात, नोकरीत, प्रेमात, शिक्षणात, आरोग्यात असो, सर्व स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मागे आहे आणि ती इच्छा 100% पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेव, मनात शांत ठेव आणि प्रत्येक क्षणात आभार मान. कारण आभार व्यक्त करणं हीच पहिली पायरी आहे इच्छेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. कधी कधी तू स्वतःला अपयशी समजतो, तुझ्या इच्छा अयशस्वी वाटतात. स्वामी समर्थ सांगतात, अयशस्वी तेव्हा वाटतं जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेव, मी तुझ्या मागे आहे आणि त्या विश्वासाने तुझ्या जीवनात चमत्कार घडेल. एक दिवस येईल जेव्हा तू पाहशील तुझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. इतकी सुंदर, इतकी गोड, इतकी जिवंत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या हृदयातली प्रत्येक इच्छा माझ्या कृपेत फुलते आणि तुझ्या आयुष्याला उजाळा देते. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात स्वामी समर्थांचं प्रेम आहे आणि तुझ्या हृदयातील प्रत्येक धडक त्याच्यासाठी जोडलेली आहे. आज तू फक्त एकटाच नाही आणि स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक इच्छेला मागे उभे आहेत. कधी कधी वाटतं इच्छा लहान आहे, महत्वाची नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, लहान इच्छा नाही, प्रत्येक इच्छा हृदयापासून आलेली आहे आणि त्याला 100% पूर्ण करतो मी. आहे तुझ्या जीवनात येणारी ती छोटी सुद्धा गोष्ट तुझ्यासाठी आता मोठा आनंद ठरेल. तुझ्या जीवनात जे काही थांबलेलं आहे ते आज सुरू होणार आहे. ते आधी अपयश आलं असेल, कधी काही साध्य होऊ शकत नाही, पण आज त्या अडथळ्यांवर जादू होणार आहे. पण म्हणतात, भक्ताच्या हृदयात इच्छा असते, आपण ती त्या इच्छेला मार्ग देतो. कदाचित तू वाटत असेल की काही इच्छा कधी पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, ज्या इच्छा तुझ्या मनापासून विश्वास असेल त्या क्षणीच पूर्ण होईल. तू फक्त धीर धर, फक्त विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील संपूर्ण परिस्थिती बदलणार. कधी काळजी वाटेल, कधी थोडी भीती असेल, पण ती नक्की फक्त तुझ्या इच्छेला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, जे काही तुझ्यासाठी योग्य आहे तेच मी तुझ्या जीवनात पाठवतो. कधी कधी इच्छा लहान वाटते, कधी ती खूप मोठी वाटते, पण स्वामी समर्थ सांगतात, लहान इच्छा किंवा मोठी, माझ्या कृपेने ते पूर्ण होते. तुझ्या हृदयातील प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक तुझ्या मनातील गोष्ट हीच माझी दैवी योजना आहे. स्वामी म्हणतात, भक्ताची इच्छा ज्या क्षणाला उभे राहते त्या क्षणाला संपूर्ण विश्व तिला पाठिंबा देतं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संधी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव, ते सर्व तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आहे. कधी कधी तू पाहशील की एक छोटासा बदल तुझ्या आयुष्यात मोठा परिणाम घडवतो. हा तुझ्या हृदयात जी इच्छा आहे ती फक्त तुझी नाही, ती देवाची प्रेरणा आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त मनाने इच्छितो तेव्हा मी त्या इच्छेला 100% पूर्ण करण्यास सुरुवात करतो. कधी वाटेल की हा मार्ग अवघड आहे, पण लक्षात ठेव, अडते फक्त मार्गदर्शन करतात, इच्छेला अधिक दृढ करतात. आज ज्या अडथळ्यांमुळे तू थांबलाय त्यांच्यावर मात करतात तुझी एक इच्छा साकार होईल. मी आता माझ्या भक्तासाठी नेहमी मार्ग तयार करतो. कधी कधी वाटेल की कोणी मदत करत नाहीये, पण त्या मदतीच्या रूपात मीच उभा आहे. तुझ्या मार्गातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती मी तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आहे. तुझ्या हृदयातल्या इच्छेला मी पाहतो, ती इच्छा जशी आहे तशीच पूर्ण करतो. कधी तू म्हणशील हे शक्य नाही, पण स्वामी म्हणतात, भक्ता शक्य नसलेलं मी शक्य करतो. कधी एखादी इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागेल, पण ती पूर्ण होणार. स्वामी म्हणतात, शेवटी जे काही हवे आहे तेच मी दिलं आहे, फक्त धीर धर आणि तुझ्या हृदयाची धडधड नवीन आनंदाने भरून जाईल, कारण तुझी इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कधी तुझ्या जीवनात काही क्षण अंधाराकडे वाटत असतील, स्वामी म्हणतात, अंधार कधी फक्त प्रकाशाची सुरुवात आहे. तुझ्या इच्छेला पूर्णत्व देण्याचा तो क्षण येतो, फक्त प्रतिक्रिया कर. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या हृदयातील प्रत्येक इच्छा माझ्या कृपेने फुलते. तुझ्या प्रत्येक विचारात माझी उपस्थिती आहे, प्रत्येक निर्णयात माझ्या मार्गदर्शन आहे.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष हे सगळं फक्त तुझ्या इच्छेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आहे. आधी या क्षणापासून प्रत्येक दिवस तुझ्या इच्छेला पूर्णत्वाकडे नेणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता तू विश्वास ठेव, मी 101% पूर्णत्वाकडे तुझ्या सोबत आहे. कधी थोडा थकलायस, कधी निराश झालाय, पण हे लक्षात ठेव, मी तुझ्या मागे आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात, तुझ्या प्रत्येक हृदयस्पंदात, तुझ्या हृदयातील ती इच्छा, पैशात, प्रेमात, यशात, शिक्षणात, आरोग्यात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विश्वासाला हातभार लावतो. तू फक्त धैर्य ठेवलं, विश्वास ठेवला आणि प्रेमाने स्वतःवर प्रेम कर. कधी वाटेल की इच्छा फार मोठी आहे, पण स्वामी सांगतात, भक्ता मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी फक्त 101% शक्ती वापरतो. तुला हृदयाला माहीत आहे, जे काही मनापासून हवे ते मिळते. आज या क्षणापासून तुझ्या जीवनात बदल सुरू होते. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त म्हणणे इच्छितो तेव्हा संपूर्ण आकाश तिला पाठिंबा देतो. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात, तुझ्या प्रत्येक दिवसात स्वामी समर्थ आशीर्वाद आहे आणि तुझ्या इच्छेला पूर्णत्व देतात. कधी वाटेल की जगात सगळे अडथळे आहे, पण लक्षात ठेव, अडथळे फक्त तुझ्या इच्छेला अधिक दृढ करतात आणि मी त्या अडथळ्यांना दूर करतो. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा फक्त तुझ्या इच्छेला अधिक जवळ घेऊन येणार आहे. भक्ताची इच्छा तीच खरी शक्ती आहे, जी मला त्याला पूर्ण करायला लावते. तुझ्या हृदयातील प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा जी तुझ्या आता कृपेने फुलणार आहे, ती फुलणार आहे. कधी वाटेल ही इच्छा फार मोठी आहे, पण स्वामी सांगतात, भक्ता मी तुझ्या मागे आहे, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे 101%. आजचा दिवस, आजचा क्षण हीच ती वेळ आहे जिथे तुझ्या इच्छेला प्रकाश मिळतोय. तुझ्या आयुष्यात येणारी हीच इच्छा, ती ऊर्जा जी तुझ्या मनातल्या भीतीला दूर करते. स्वामी म्हणतात, भक्ताच्या हृदयात विश्वास असेल तर ते मी प्रत्येक अडथळ्यावर मात करतो. जिथे तू थांबतोय तिथे मी पुढे जाऊन मार्ग करतो. कधी कधी तुझ्या मनात येईल, हे खरंच शक्य आहे का? स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा शक्य नसलेलं शक्य होऊन जातं. आज तुझ्या आयुष्यातील, तुझ्या हृदयातील धडधड तुझ्या इच्छेला पुन्हा जिवंत देते. स्वामी म्हणतात, मी फक्त इच्छेला पूर्ण करतो, त्याच्या मागे मी उभा राहतो. तुझ्या प्रत्येक इच्छेला, तुझ्या निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या सोबत आहे. कधी कधी वाटेल की परिस्थिती कठीण आहे, मनात लक्षात ठेव, कधी कधी कशी कठीण काय, हा फक्त माझ्या आशीर्वादाचा मार्गदर्शक आहे. हा तुझ्या हृदयात येणारी ती उत्सुकता, तीच तुझी इच्छाची तयारी आहे. स्वामंत भक्ताने मनाने जे विचार केले त्यात मी मार्ग दाखवतो. कधी तू थोडा घाबरशील, थोडा हताश होशील, पण तीच भावना तुझ्या इच्छेला अधिक खंबीर करेल. तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक बदल तो फक्त तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, जे काही मी दिलं जातं ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने येतं. आज तुझ्या हृदयाची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ आली आहे. कधी वाटेल की स्वप्न खोटं आहे, इच्छा अशक्य आहे, स्वामी सांगतात, भक्ता मी ती शक्य आहे. फक्त तुला धैर्य ठेवायचंय. आज ज्या धैर्याच्या प्रत्येक पावलावर तुझी इच्छा अधिक जवळ येते आहे. तुझ्या हृदयातील प्रत्येक स्वप्न ते एक त्या छोट्या आनंदापासून ते मोठ्या यशांपर्यंत स्वामी म्हणतात, मी प्रत्येक इच्छेला माझ्या कृपेने फुलवतो. आज ज्या जीवनात येणारे तो क्षण आहे तिथे तू म्हणशील, हो स्वामी समर्थ म्हणाले होते आणि माझी इच्छा पूर्ण होणारच आहे. भक्ताच्या इच्छेत माझी ताकद आहे आणि तीच माझं मोठं धन आहे. आज तुझ्या हृदयाला ती ताकद अनुभवायला मिळणार आहे. कधी वाटेल की आयुष्य थांबलेलं आहे, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच थांबत नाही. ती फक्त तुझ्या मागे नेहमी उभा असते. तुझ्या हृदयातील ती इच्छा आणि ज्या गोष्टीसाठी तू दररोज प्रार्थना करतोय, त्या स्वप्नांसाठी तू दिवस रात्र धडपडतोय. स्वामी म्हणतात, ती फक्त तुझी नाही, ती माझी आशीर्वादाची योजना आहे. कधी कधी तुझ्या आयुष्यात अडथळे येतील, संकट येतील, पण लक्षात ठेव, अडथळे फक्त तुझ्या इच्छेला अधिक मजबूत करतात आणि मी त्या अडथळ्यांना हलवतो. आज जे काही तुझ्या जीवनात कठीण वाटते ते फक्त तुझ्या यशाची तयारी आहे. भक्ताच्या हृदयातील इच्छा हीच खरी शक्ती आहे. तुझ्या मनात कितीही मोठी असली भीती, कितीही काळजी असली तरी मी तुझ्या मागे उभा आहे. आज त्या भीतीवर प्रकाश पडतोय, आज त्या काळजीवर प्रकाश पडतोय, कारण तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे. कधी वाटेल ही फक्त इच्छा मोठी आहे, ती काय साध्य करण्या नाही. स्वामी म्हणतात, भक्ता मी तुझ्या मागे आहे. मोठी इच्छा किंवा छोटी मी ती पूर्ण करतोय. आज तुझ्या हृदयातील येणारी ही प्रत्येक नवीन आशा, प्रत्येक नवीन आनंदाची भावना, स्वामी समर्थ सांगतात, तीच मी पाठवलेली शक्ती आहे, जी तुझ्या इच्छेला पूर्णत्व देईल.
कधी कधी तुझ्या आयुष्यातील वाटलेलं की मार्ग बंद झालाय, मार्ग अंधारलेला आहे. स्वामी म्हणतात भक्त अंधारा फक्त प्रकाशाची सुरुवात आहे. तू धैर्य धर आणि मी मार्ग दाखवतो. तुझ्या हृदयातील प्रत्येक स्वप्न, प्रत्येक विचार, प्रत्येक इच्छा स्वामी समर्थ म्हणतात मी त्या प्रत्येक इच्छेला फुलवतो आणि तुझी भावना जीवनाला जाळवतो. त्यामुळे कधी वाटेल की मी एकटा आहे, मला कोणी समजून घेत नाही, पण स्वामी म्हणतात मी तुझ्या मागे आहे. तू एकटा कधीच नव्हता आणि कधी राहणारही नाही. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तुझ्या मागे उभा असेल. हा तुझ्या ज्या जीवनात येणारा हा क्षण आहे एक, तू जिथे तू स्वतः म्हणशील हो स्वामी समर्थ म्हणाले होते माझी इच्छा पूर्ण होणार आहे, आणि त्या क्षणी तुझ्या हृदयातील प्रत्येक चिंता, प्रत्येक भीती, प्रत्येक अडथळा सगळं वितळून जाईल आणि मन फक्त आनंदाने भरून जाईल. तुझ्या मनात जी ती मोठी इच्छा आहे ती फक्त स्वतः नाही, ती तुझ्या नशिबात आहे. तू जितका तू मागशील तितकाच ती प्रकट होण्यास तयार आहे. आज जर तू घाबरत आहे त्यामुळे मन थांबत आहे, ते भीतीचे बंध मी मोडणार आहे, आणि कारण ते मन पूर्ण श्रद्धेने मागते ते मी तुझ्या पाठीशी उभं राहून देतो. तुझे काही हरवल्यासारखं वाटत आहे ते सर्व काही परत येईल, जणू स्वप्नातल्या प्रकाशासारखं हवं उजळून येईल. स्वामी समर्थ म्हणतात तुझं धैर्य, तुझ्या चिकटीचा मार्ग कधीही वाया जात नाही. आज तुझ्या मनात असलेली उलथापालथ सगळ्या स्वामी समर्थ सकाळपर्यंत नाहीशी होईल. ज्या गोष्टीसाठी तू रडला त्या गोष्टी हसू येईल. स्वामी म्हणतात जे तुझ्या मनापासून मागितलं जाते ते नक्कीच पूर्ण होईल. तुझं मन जर उदास असेल तर त्यास सांभाळ, कारण उदास मन असताना मला तुझ्या हृदयात जाणं आवश्यक आहे. तू जितकं शांत राहशील तेवढाच माझा आशीर्वाद तुझ्यावर खोलवर पसर. तुझ्या प्रत्येक इच्छा मागे मी आहे. ज्या दिवशी तू विश्वास ठेवलास त्या दिवशी मी तुझ्या जीवनात चमत्कार आणतो. आज जर तू स्वतःलाच कमी समजतोय तर ते फक्त तुझ्या मनाचे भ्रम आहे. मी फक्त तुला वास्तविक शक्तीची जाणीव करून देईन, कारण प्रत्येक मनावर जे माझा आशीर्वाद असतात ते मन कोणीही अडचण सहन करू शकत नाही. स्वामंत तुझी किती मोठी इच्छा असू दे ती पूर्ण होईल, कारण ती तुझ्या हृदयात खरी आहे. ती तुझ्यावर विश्वास ठेवतोय. तू स्वतःवर विश्वास ठेव. आजपासून तुझ्या जीवनात नवीन सूर्य उगवेल, त्याच्यावर प्रकाश. तू मागे पडलेल्या संधी पुन्हा जडशील, पकडशील. ते संपेल असेल जे तू पुन्हा सुरू करशील, आणि जे वाटलं शक्य ते शक्य होईल. स्वामी म्हणतात ज्याने मनापासून तुझ्याकडे आपलं मन टाकलं त्याचं आयुष्य मी उजळतो. तुला आता प्रत्येक क्षण मी तुला सुरक्षित करतोय. तुझी इच्छा मोठी आहे म्हणून ती कठीण नाही. ती कठीण वाटते कारण तू आतापर्यंत खूप काही गमावलं आहेस, पण लक्षात ठेव स्वामींच्या दरबारात काही हरवत नाही. सगळे योग्य वेळी परत मिळतं. 101% याचा अर्थ या आहेत की माहिती आहे 101% म्हणजे फक्त तुझी इच्छा पूर्ण होते, पण 101% म्हणजे त्या इच्छेसोबत तुला मिळणारी शांतता, आत्मविश्वास, समाधान. तुझे काही मागितलं नाही तेही तुला मिळेल, कारण स्वामी फक्त मागणी हेकत नाही, ती गरज ओळखतात. जी इच्छा पूर्ण होत असताना तुला हे कळणारही नाही ती कधी मार्गावर लागली आहे, कारण स्वामींची कृपा आवाज न करता काम करते. आज तू ज्या अवस्थेत आहे ती अवस्था उद्याच्या आशीर्वादाची पायरी आहे. ती पायरी चढण्याशिवाय वर पोहोचत येत नाही. कधी कधी तुला वाटेल मी खूप उशीर पोहोचलोय, पण स्वामी म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच उशिरा पोहोचत नाही. तुझी इच्छा पूर्ण झाल्यावर तू बदलला असेल, तुझं बोलणं बदललं असेल, तुझं वागणं बदललं असेल, कारण वेदना तुला असा समजूतदार बनवतं. लोक तुझ्या यशाकडे पाहतील, पण त्यामागची प्रार्थना आणि संयम फक्त स्वामींना माहीत. हा प्रवास इथेच थांबत नाही, कारण एक इच्छा पूर्ण झाली असेल की दुसऱ्या जन्माला येते, आणि स्वामी समर्थ तुला थांबवायला नाही पुढे न्यायला झाले आहे. स्वामी समर्थ म्हणतात मनात ठेव, विश्वास ठेव, तुझी मोठी इच्छा आता पूर्ण होणारच आहे. तुझ्या मनातील जी इच्छा रोज उठते, जितकी लहान वाटो या मोठी, ती माझ्या कृपेने आकार घेते. कोणतीही इच्छा अशी नाही जिचे मी विचार केला नाही. स्वामी म्हणतात ज्या क्षण मी तुझ्या मनापासून काही विचारतो तो क्षण मी साकार करण्यासाठी तुझ्या आयुष्यात गोष्टी घडवतो. आज जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य तुझ्यावर खोटं होत आहे, की देव विसरलाय, तर समज जे काही तर वेगवान बदलण्यासाठी, तुझ्या इच्छेला पूर्णत्व देण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागते. स्वामी म्हणतात मी उशीर करतो, पण देण्यासाठी ताकद कधीच कमी होत नाहीये. तुझ्या घरात जे काय अडथळे आले ते स्वप्न थांबलेले आहे ते आता हळूहळू मार्गे पकडतील, कारण प्रत्येक अडथळा तुझ्या प्रत्येक इच्छा मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्या केवळ इच्छा देत नाही, मी तुला कमी पूर्ण करण्यासाठी ताकद घेतो. आज जर तुझ्या मनात शंका आहे
ही एक शक्य होईल का? जर विश्वास ठेव, जिथे स्वामी आहेत तिथे शक्यता संपत नाही. तुझ्या इच्छा पूर्ण होण्याची ताकद स्वामींच्या कृपेने सर्वत्र आहे. स्वामी म्हणतात तुझी किती मोठी इच्छा असू दे, कितीही पूर्ण होईलच असे आहे. फक्त विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक अपेक्षापेक्षा जास्त साकार होईल. तुझ्या आयुष्यात आज जे काही दुःख सुख आहे ते दिसत नाहीये, ते उद्याच्या प्रकाशात दिसेल. तुझ्या मनातील भीती ताण चिंता हे सर्व काही हो निघून जाईल. स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रत्येक क्षणात आहे. मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मार्ग तयार करते. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट एक दिवस स्वामींच्या कृपेने तुझ्या आनंदात बदलेल. ज्या दिवशी तू हे लक्षात घेणार ते दिवस तुझ्या इच्छेला फुलवेल. स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आहे. मी तुझ्या प्रत्येक मनोभावनात आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये आहे, कारण तीच इच्छाच माझ्याशिवाय मार्गदर्शक आहे. तू जे काही आज पाहतोय ते तुला नक्की मिळणार आहे. फक्त तुझ्या मनातील भीती दूर कर, जे आयुष्यातील उदासीनता सोड, कारण स्वामी म्हणतात जे मन पूर्णपणे साफ असेल त्याच्यावर मी कृपा करतो. तुझ्या जीवनात वेळ आली आहे जेव्हा तू प्रत्येक अडचण सहज होईल, जेव्हा प्रत्येक संकट तुझ्या सामर्थ्याला नवीन ओळख देईल. स्वामी म्हणतात तुझा संघर्ष तुझं वरदान बनेल. आणि लक्षात ठेव, हे वरदान नेहमी अचानक येत नाही, ते हळूहळू येतं, पण जेव्हा येतं तेव्हा तुझं आयुष्य पुन्हा कधीही पूर्वीसारखं राहत नाही. आज तुझ्या मनात शक्यता कमी वाटत असेल, पण स्वामी म्हणतात मी तुझ्या मनातील शक्यता हळूहळू शक्यता नसताना शक्यता बनवतो. या प्रत्येक छोट्या प्रयत्नाला प्रत्येक छोट्या यशाला मी बघतोय, तेच आता तुझ्या मोठ्या यशाचं बीज ठरते. तुझ्या घरात तुझ्या कामात तुझ्या आयुष्यात स्वामी समर्थ म्हणतात सर्व अडथळे नष्ट होतील, सर्व संधी तुला लाभतील, सर्व इच्छांची पूर्तता होईल. आज तुला वाटतंय की तुझं स्वप्न दूर आहे, ते तुझं केवळ स्वप्न नाही, ते तुझ्या पावलांच्या आवाजात ते स्वामी ऐकताय. तुझ्या हसण्यामध्ये ते आनंद पाहतात आणि तुझ्या अश्रूंमध्ये ते सहानुभूती दाखवतात. स्वामी म्हणतात तुझी इच्छेला मी थांबवलेलं नाही, फक्त तिच्या योग्य वेळेची वाट पाहत होतो. आजपासून तुझं मन फक्त विश्वासाने भरून टाक. आजपासून तुझ्या प्रत्येक दिवशी स्वामींच्या कृपेने अनुभूती घे, कारण जेव्हा तू निर्णयपूर्वक विश्वास घेतो तेव्हा स्वामी समर्थ स्वतः येऊन तुझी इच्छा पूर्ण करतात. आज तू जर रडतोय, तुझ्या दुःखाने तुझ्या मन भरून भार येत आहे, तेव्हा लक्षात ठेव मी तुझ्या प्रत्येक अश्रूला पुसतोय आहे आणि प्रत्येक वेदना हळूहळू सुखात बदलतोय. स्वामी म्हणतात जे तुझ्या मनापासून मागितलं जात आहे ते मला प्रत्येक क्षण दिसतंय. तुझ्या विश्वासाची ताकद इतकी आहे की ती 101% पूर्ण होणार. तुझे काही आयुष्यात गमावलं आहे ते परत येईल, कदाचित जास्त उजळेल, फक्त संपूर्ण समृद्ध रूपात, कारण मी तुला आधीच पाहिलेलं आहे आणि मला माहित आहे की तुला काय हवं आहे. आज जर तुझ्या मनात भीती आहे तर ती त्यातल्या भीतीला सोड. म्हणतात भीती धरून ठेवणारा माणूस स्वतःची शक्ती ओळखू शकत नाही. मी तुझ्या मनातून भीती घटवतोय आणि तुझ्या आयुष्यात विश्वासाची किरणे पाठवतोय. तुझ्या जीवनात जे काही अडचणी आहेत ते हळूहळू दूर होणार आहे. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या ते आता शक्य होण्याच्या दिशेने आहे. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा माझी आशीर्वाद देतो तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. आज तू ज्या दिशेने चालतोय तो मार्ग काही वेळा अंधारात वाटतो असेल, पण लक्षात ठेव स्वामी म्हणतात मी तुझ्या पावलांशी चालतोय, अंधाराचा मार्ग उजळून दाखवतो आणि तुला प्रकाशाकडे नेतो. तू स्वतःवर विश्वास ठेवतोयस का? जर नाही तर आता वेळ आली आहे की विश्वास ठेव, कारण स्वामी म्हणतात जे माझ्यापासून मनापासून माझ्याकडे घडलेला राहतो तोच आयुष्य बदलतो. तुझी किती मोठी इच्छा असो ते पूर्ण होणारच आहे, हे मी ठाम सांगतो तुला. तुझे स्वप्न पाहतोय ते आता तुझ्या भविष्यात प्रत्यक्षात येईल. आज जर ती परिस्थिती कठीण आहे तर ती फक्त तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी. स्वामी म्हणतात ज्याच्यावर मी कृपा करतो त्याला मी कधीच हरवत नाही. तुझ्या घरात सुख शांती, तुझ्या नात्यांमध्ये प्रेम, तुझ्या आयुष्यात यश येईल आणि तू पाहशील की स्वामी समर्थ म्हणतात ते जे सांगतात ते 101% खरे ठरते. आज तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते काळजीची नाळ आहे, ते काही स्वप्न म्हणतात ते सगळे पूर्ण होईल. मी त्या नाकाळात एक हलकसं करतो आणि ते तुझ्या मनात स्वच्छता आणतो आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी वाट तयारी करतो. तुझ्या आयुष्यात जे काही होईल ते थांबलं नाहीये, ते पुन्हा सुरू होईल. जे हरवलं आहे ते तुला पूर्ण मिळणार आहे. जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल, कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझी इच्छा माझ्या कृपेने कधीच अपूर्ण राहणार नाही. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.